नमस्कार मित्र हो. आज आपण पाहतोय समाजामध्ये अशा कित्येक व्यक्ती आहेत ज्या तणावाखाली आहेत, नैराश्यात आहेत. पण त्यांनी आपले म्हणणं समोरच्याला ऐकवलंय तरी पण समोरची व्यक्ती बदलत नसेल, समोरची व्यक्ती ऐकत नसेल, तर ती व्यक्ती अतिशय नैराश्यात जाते, तणावाखाली जाते. मग आपलं म्हणणं मांडायचं कुठं? तो घुसमट त्याच्या जीवनात होत असते. जेवण करत असतो, परंतु ते जेवणामध्ये रस नसतो, फक्त जगण्यासाठी खात असतो तो. तर अशा पद्धतीने ह्या नैराश्याचा वळण, नैराश्याचं रूपांतर अतिशय भयानक प्रकारात घडू शकतं, हे आपण आज या भागामध्ये पाहणार आहोत. आपण जाणार आहोत नगर जिल्ह्यामध्ये, राहुरी तालुक्यामध्ये एक कात्रज नावाचं गाव आहे. या गावामध्ये जाणार आहोत. तर सागर सुरेश साबळे नावाची व्यक्ती आहे. ती एका एम-आय-डी-सीमध्ये, नगरच्या एम-आय-डी-सीमध्ये तिथंच कामाला आहे. तर ह्या सागरला 2021 रोजी त्यांचं लग्न झालंय. नूतन, त्याच गावामध्ये राहणारी नूतन ह्या मुलीशी त्यांचं लग्न झालेलं आहे. सुरेखा दांगट यांच्या मुलीशी म्हणजेच नूतनशी लग्न झाले 2021 रोजी. तर मित्रहो, असा यांचा परिवार आहे. तर गणेश साबळे, सागर साबळे, गणेशच्या घरचे, त्याची बायको, म्हणजे ह्या गणेशची आणि सागरची आई, ह्या सर्व एकत्रच राहत होते. परंतु परंतु ही 1 किलोमीटर असणारी नूतनची आई म्हणजे सागर साबळेंची सासरवाडी. तर ह्या 1 किलोमीटर असणाऱ्या अंतरावरती असणाऱ्या आईचं घर म्हणून सतत ही नूतन ही सारखी माहेरी जायची. मग हे काय सागरला पटत नसायचं. मग ह्या सागरला वारंवार तो सांगायचा दोघींना पण एवढ्या वेळ जाऊ नका, इतकं सारखं सारखं जाण्याची काही गरज नाही वगैरे वगैरे. मग ह्याला पटत नसायचं ते. आणि सारखी माहेरी जात असताना ती त्यावेळेस ह्या गोष्टींचा त्याला खूप ताण यायचा, की बाबा सगळ्यांचं चांगलं चाललंय, माझे आईवडील, माझे भाऊ-भाऊजाई हे सगळे आपल्या स्वतःच्या घरात राहत आहेत, मला पण स्वतःच्या घरात राहायचंय. ही सतत घुसमट त्याच्या मनामध्ये चालायची, की माझी बायको माहेरी जाऊ नये, हे त्याला सतत वाटायचं. आणि तो सासूंना पण सांगायचा. परंतु सासू आणि मुलगी नूतन आणि सुरेखाबाई ह्या दोघी पण एक विचाराने राहत होत्या. आणि या विचारांचा विषय असा व्हायचा, की या सागर लोळण्यासारखं पाठीमागं त्या ठिकाणी त्याला जावं लागायचं. म्हणजे एक प्रकारचं घर जावई बनून राहिलंय असं त्या ठिकाणी गृहीत धरलं जायचं. मग त्याला ते बायको तिकडे गेल्यानंतर त्याला तिच्या मागं जाणं कर्तव्यच होतं. मग ह्या अशा गोष्टीतून त्रासलेला सागर साबळे, तर 2021 रोजी त्याचं लग्न झालेलं होतं. तर आता गोष्ट आहे ती 15 ऑगस्ट 2023 रोजीची. तर अशा पद्धतीने धोंड्याचा महिना संपत आला होता बघा. अधिक महिना जो आहे ना, तो संपत आला होता. जावायला धोंड्या जेवणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला होता सुरेखाबाईंनी. धोंडा जेवणाचा स्वयंपाक वगैरे सर्व दिवसभर हे मायलेकींची जेवणाची व्यवस्था सुरू होती. सर्व जेवण तयार केलं आणि त्या ठिकाणी त्या दिवशी सगळ्या नातेवाईकांना त्याने त्या आमंत्रण दिलं, की बाबा धोंड्या जेवणासाठी. अनेक नातेवाईकही त्या सुरेखाबाईंच्या घरी आले. सगळ्यांनी जेवले आणि त्या ठिकाणी एक कुजबूज निर्माण झाली, की बाबा सुरेखाबाईंचे जावई सागर सागर साबळे हे दिसत नाही. मग अशी कुजबूज त्या ठिकाणी होऊन गेली. अशा पद्धतीचे चर्चा होती. आणि सासू आणि पत्नी ह्या वाट बघत राहिल्या 10:30-11 वाजेपर्यंत. आणि 15 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 11 वाजता सागर साबळे हे आल्यानंतर सासूबाई यांची किरकिर सुरू झाली, यांच्यात मतभेद सुरू झाले, यांच्यात एक संभाषण सुरू झालं. जे संभाषण एक मतभेदाचं रूपांतर एक वेगळ्या रूपात निर्माण व्हायला लागलं. पत्नी नूतन आणि सुरेखा ह्या दोघी मायलेकी ह्या सागर साबळे यांना सतत वेडं करून सोडलं त्यांना. म्हणजे
का उशीर झाला वगैरे 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 ह्याच्यामध्ये भांडणाचं रूपांतर इतकं मतभेदात इतकं मोठ्या प्रमाणात झालं की सागर साबळे हे अतिशय वैतागलेले, तळपायाची आग मस्तकाला गेली की दोघी पण आज एक पण त्यातील एकही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हती की बाबा असू दे जाऊ दे, पण दोन्हीही त्याच्यावर तुटून पडल्या भांडणासाठी. आणि मग त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याने जवळच असलेला लोखंडी रॉड उचलला आणि दोघींच्याही डोक्यात सपासप मारला. आणि याच्यात झालं काय, रक्ताच्या थारोळ्यात दोघीही पडल्या आणि अतिशय मरणावस्थेत पडल्या, मृतावस्थेत पडल्या. अक्षरशः दोघीही जागच्या जागी प्राण सोडावे लागले त्यांना, या जगातून मुक्त झाल्या. आणि ह्याचा परिणाम बघा तुम्ही की या दोघींनी पण त्याला समजून न घेता त्याच्यावर तुटून पडल्या आणि तोही मग परत रॉडने मारून मारून त्यांना या जगातून घालवलं. तर अशा पद्धतीने त्याला कळलं की आज आपण हत्या केलेली आहे दोघींची. त्या ठिकाणी त्याने स्वतःची भक्ती नावाची मुलगी, सागरला एक भक्ती नावाची मुलगी होती, ती मुलगी घेतली त्यांनी आणि आपल्या स्वतःच्या 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या स्वतःच्या घराकडे निघाला. आणि त्या ठिकाणी आपला भाऊ गणेश, आई, भाऊजई ह्या सगळ्यांना उठवलं 11 वाजता. ते भाऊ आणि भाऊजई हे सुद्धा उठले आणि त्या ठिकाणी त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते की बाबा इतक्या उशिरा तो कसं काय आला इकडून, 11 वाजलेत, आता मुलगी घेऊन आलाय तू, काय विषय तर हे गोष्ट बाकीच्या गोष्टी विचार त्यांच्या मनामध्ये चालू होतं घोळ की गणेशच्या, त्यांच्या आईच्या आणि बायकोच्या, की एवढ्या उशिरा का, कशासाठी आला, असं जास्त प्रश्न विचारायच्या आधीच सागर साबळेंनी तिथून पळ काढला. म्हणजे एक नॉर्मल वागण्याचं बहाणा केला की मी टॉयलेटवरनं येतोय, माघारी येतो असं म्हणून तो गेला. एक अर्धा तासभर एक वाट बघितली गणेशने. त्याच्या मनामध्ये एक चक्रव्यूह फिरलं की बाबा इतक्या रात्रीचं आपला भाऊ इतक्या मुलीला घेऊन आलाय, इतक्या रात्रीचं आपल्या मुलीला घेऊन आलाय आणि आता गेलाय म्हणून, टॉयलेटला म्हणून गेलाय आणि माघारी पण नाही आला. ह्याच्यामुळे त्यांनी सागरला फोन लावला गणेशने, परंतु फोन स्विच ऑफ लागला. आणि त्या ठिकाणी एक पाल चुकली गणेशच्या मनामध्ये की बाबा नेमकं काय घडलंय हे पाहण्यासाठी सागरचे भाऊ गणेश, त्याची आई, त्याची बायको हे तिघेजणही त्या ठिकाणी सागर साबळेंच्या म्हणजे सुरेखा दांगट यांच्या घरी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या समोर दिसलं की सुरेखा आणि नूतन ह्या मायलेकींचा मृतावस्थेत दिसतोय समोर. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले दोघी त्या ठिकाणी दिसता क्षणी गणेशाने नगर पोलीस स्टेशनमध्ये फोन केला आणि ह्या सगळ्या प्रकाराची हकीकत त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला सांगितली. त्या ठिकाणी लगेच पोलीस स्टेशनचे सर्व ताफा या ठिकाणी आला आणि सर्व चौकशी या ठिकाणी सुरू केली. आता इथे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा आरोपी म्हणजे सागर साबळे. याच्या शोधार्थ उघड समजतंय की या ठिकाणी सागर साबळे यांनी या दोघींची हत्या केलेली आहे. परंतु ह्या दोघींच्या हत्येसाठी सागर साबळे जरी जबाबदार असला तरी त्या ठिकाणी त्याला शोधण्यासाठी या ठिकाणी फौज फाटा या ठिकाणी पोलीस स्टेशनचा तयार झाला. चौकड शोध मोहीम चालू झाली पोलीस स्टेशनची. आणि दुसऱ्या दिवशी भास्कर टेमक हे सुरेखाबाईंचे भाऊ भास्कर टेमक यांनी नगर पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार केली की सुरेखा दांगट आणि नूतन यांच्या दोघींच्या हत्येचा आरोपपत्र गुन्हा दाखल केला सागर साबळेंवर त्यांच्या बंधूंनी, भास्कर टेमक यांनी. तर ह्या भास्कर टेमकने यांनी गुन्हा दाखल केला. याच्यानंतर एक दुसऱ्या दिवशी 1:30च्या सुमारास नगर जिल्ह्यातील धनगरवाडी या गावातील शिकारे यांच्या शेतामध्ये, शिकारे यांच्या वावरामध्ये आपल्या चिंचेच्या झाडाखाली, मित्रहो, त्या चिंचेच्या झाडाखाली एक मृतावस्थेत असणारा
एक मृत्यू गळफास घेऊन मृतावस्थेत असलेला एक देह या ठिकाणी लटकलेला दिसतोय अशी खबर पोलीस स्टेशनला मिळाली. तर त्या ठिकाणी नगर MIDCतील तो प्रकार होता. तर अशा या पद्धतीनं मग तिथं तो मृतावस्थेत असणाऱ्या मृतदेह खाली घेतला. खाली घेतलेला मृतदेह त्या ठिकाणी जो व्यवस्थित त्याची तपासणी केली असता ते असं सिद्ध झालं की तो मृतदेह दुसरा कोणाचा नसून तो सागर साबळे यांचा आहे हे समजताच अतिशय वेगळ्या पद्धतीने वळण मित्र या ठिकाणी लागतं की या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपल्या स्वतःच्या संसाराची राखरांगोळी या व्यक्तीने केलेली आहे आणि स्वतःची सासू, स्वतःची बायको आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या नूतनच्या पोटामध्ये असणारं 4 महिन्याचं अर्भक अशा मिळून चौघांची हत्या या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो. तर हा प्रकार काय आहे? प्रत्येक जणाने याच्यामधून काहीतरी शिकण्याजोगा आहे. समाजात अतिशय वेगळ्या पद्धतीने असे प्रकार घडत असतात आणि या प्रकारांना आळा बसवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या आपल्या नातेवाईकामध्ये असे प्रकार घडत असतात. तर त्या व्यक्तीच्या मनातील काही शंका असतील, काही प्रश्न असतील, त्याला थोडा वेळ द्या. त्या ठिकाणी त्याला बोला, का असं होतंय, का कशामुळे होतंय, ह्या कारणांचा शोध घ्या. ती कारणं संपवण्याचं बघा. माणसं संपवू नका. माणसं संपल्याने कोणीही सुखी राहत नाही. मित्रहो, या व्यक्तीला समजून कोणीही न घेतल्यामुळे हा चुकीचा निर्णय या ठिकाणी त्याने घेतलेला आहे, चुकीचं पाऊल त्याने उचललेलं आहे. तर या अशा चौघांचा मृत्यू झाला. तर या आपल्याला समजल्यानुसार आपल्याला जेवढ्या माहिती आहेत तेवढ्या आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखीही काही माहिती असू शकते वेगळ्या पद्धतीची. तर प्रत्येकाने त्या भागातील कोणी असतील तर ह्याच्याबद्दल काही दुसरी माहिती असेल तर ते सांगू शकतात. तर मित्रहो, अशा पद्धतीचे प्रकार घडू नयेत म्हणून प्रत्येकाने आपल्या जवळच्या व्यक्तींची सल्लामसलत करावी आणि ह्याच्यातून एक शिकवण घेणं गरजेचं आहे की प्रत्येक मुलीला आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यासाठी आईची गरज आहे असं जर वाटत असेल तर ती आपल्या स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करत असते. जगत असताना प्रत्येक व्यक्ती ही एक वेगळ्या विचारात जगत असते. आपली आई, आपला वडील ह्या आपल्या संसारामध्ये ढवळाढवळ न करता आपल्या स्वतःच्या विचारांवर आपला संसार उभारण्याची, आपला संसार फुलवण्याची प्रत्येक मुलीची ही गरज असते. प्रत्येक मुलगी आता सध्याच्या युगामध्ये एक आईचा सल्ला जास्तीत जास्त घेताना दिसते. मग ह्या प्रत्येक ज्या घरामध्ये हे बघा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की ज्या घरामध्ये आईची सत्ता असते, ज्या घरात स्त्रीच्या हातात सत्ता आहे ते घर 50%चे 60% 50% उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. मग त्यांना काही बाहेरचं ज्ञान नसतं, बाहेरच्या गोष्टींचा ते विचार करत नाहीत. सतत त्यांना स्वयंपाक, काम एवढंच असतं. बाहेरचं जग त्यांनी पाहिलेलं नसतं. मग अशा या गोष्टींचा त्यांना काहीही फरक पडत नाही. मग असे हे प्रकार महाभयानक प्रकार घडतात, ज्याने दोन्ही कुटुंब मित्रहो उद्ध्वस्त झाले, स्वतःचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. अशा पद्धतीत हा प्रकार घडलेला आहे. तर मित्रहो, या प्रकाराला तुम्हाला कशा पद्धतीने वळण द्यायचं आहे हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. तर मित्रहो, धन्यवाद. परत भेटू दुसऱ्या क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.